नमस्कार, मी ओम जाधव. कल्पक विद्यार्थी समूह आणि युवा मनवंतर यांच्या संयुक्त विद्यमाने चालत असलेला हा उपक्रम अर्थातच पुस्तके झपाटलेपणाकडून जाणतेपणाकडे नेणारी या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या उपक्रमामध्ये मला बोलण्याची संधी मिळाली आणि या उपक्रमामध्ये मी ज्या पुस्तकावर व्यक्त होणार आहे ते पुस्तक आहे अर्थातच जीवनचरित्र स्टीव्ह जॉब यांचं. हे जीवनचरित्र लिहिलंय वॉल्टर आयझॅक्सन यांनी आणि त्याचा मराठी अनुवाद केलाय विलास साळुंखे यांनी. हे पुस्तक माझ्या हाती आलं, मी ते वाचलं. मी या पुस्तकामधून जे काही शिकलो, मला जे काही जाणवलं ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे पुस्तक खरंच स्टीव्ह जॉब्स यांचा सर्वांगीण जीवन पटलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. म्हणजे आपल्याला स्टीव्ह जॉब यांचं नाव ऐकता क्षणी डोळ्यासमोर उभा टाकतो तो ऍपलचा एक मोठा ब्रँड. मात्र हा ऍपलचा मोठा ब्रँड कसा तयार झाला किंवा स्टीव्ह जॉब्स हे नाव जगाला कसं माहीत झालं याकडचा जर आपण कठीण प्रवास पाहत असताना हे पुस्तक वाचणं अगदी गरजेचं आहे. आणि हे जे पुस्तक वाचलं त्याबद्दल मी आज तुम्हाला प्रतिक्रिया देतोय. हे पुस्तक लिहितानाच्या सुरुवातीला लेखक स्टीव्ह जॉब्स यांच्या जन्माविषयी सांगताना असं सांगतात की स्टीव्ह जॉब्स यांच्या आयुष्यामध्ये सर्वाधिक त्यांना बोचणारी गोष्ट होती ती म्हणजे त्यांच्या जन्माचं रहस्य. नेमकं म्हणजे त्यांच्या जन्माचं रहस्य काय होतं हे जाणून घेऊयात. त्यासाठी आपल्याला आधी थोडं इतिहासात जावं लागेल. काय झालं, दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी एक तरुण पॉल जॉब्स नावाचा एक तरुण होता. खलाशी इंजिन मेकॅनिक होता आणि तो आपल्या खलाशाबरोबर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर नंतर सॅन फ्रान्सिस्कोकडे जाऊ लागला आणि त्यानं एक पैज लावली की सॅन फ्रान्सिस्कोला गेल्याच्या नंतर तो त्याच्यासाठी 2 आठवड्यामध्ये बायको शोधून काढेल आणि लग्न करेल. आणि झालंही तसंच. ते तिथं पोहोचल्याच्या नंतर लगेच रात्री त्याची ओळख एका क्लारा हेवोपे नावाच्या एका मुलीशी झाली आणि काही दिवसातच त्यांचा साखरपुडा होऊन लग्न झालं. असा त्यांचा सुखाचा संसार चालू होता. हा इंडियानामध्ये मशिनिस्ट म्हणून काम करायचा. नंतर त्यानं स्वतःचा गाडे खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील चालू केला होता. मात्र लग्नानंतर 9 वर्ष झाले होते तरीही त्यांना मूलबाळ झालेलं नव्हतं. कारण त्याचं कारण एक होतं की क्लारा हिला एक्टोपिक प्रेग्नन्सी होत असल्यामुळे गर्भधारणा होत नव्हती आणि त्यामुळे त्यांनी 9 वर्षानंतर एक मुलगा दत्तक घ्यायचं ठरवलं आणि ते एका सॅन फ्रान्सिस्कोच्या डॉक्टरकडे आले. त्याच वेळेस दुसरीकडं जोयन नावाची जर्मन ग्रामीण कुटुंबातली मुलगी होती. तिचे ऑर्थर शायबल नावाचे वडील हे अत्यंत कडक स्वभावाचे होते. म्हणजे आपल्या मुलीच्या बाबतीत नेहमी सजग असायचे. मात्र तरी सुद्धा जोयान ही जॉन जंदाली नावाच्या एका मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडली आणि या दोघांचे प्रेम संबंध चालू असताना हे शायबल यांना माहीत झाले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या मुस्लिम तरुणासोबतचे जे काही तुझे प्रेम संबंध आहेत ते तोडून टाक, अन्यथा आम्ही आमचे तुझ्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकू, अशी त्यांनी तिला धमकी दिली. मात्र तिला समजलं की आपण यावेळेस जर हे सगळं सोडून द्यायचं झालं तर आपण गर्भवती आहोत आणि जर आता सध्या आपल्याला गर्भपात करणं हे तर शक्य नाही, कारण गर्भपात करणं हे कॅथलिक समाजाला शोभणार नाहीये. त्यामुळं तिनं त्या बाळाला जन्म द्यायचा ठरवला आणि ती सॅन फ्रान्सिस्कोच्या त्या एका कन्वाळी डॉक्टरकडे गेली. तो डॉक्टर कुमारी मातांचं बाळातपण करायचा आणि ते ज्यांना मूल नाही अशा दत्तक द्यायचा. आणि त्यावेळेस अगदी ठरल्याप्रमाणे ती तिथे गेली. 24 फेब्रुवारी 1955 रोजी स्टीव्हचा जन्म झाला. मात्र स्टीव्हच्या जन्माच्या आधी तिने एक करार केला होता की आम्ही दोघंही पदव्युत्तर आहोत, त्यामुळे आम्ही आमचं मूल त्यांनाच देऊ जे पदव्युत्तर असतील. मात्र ऐनवेळी काय झालं की एक वकील त्यांच्याकडे आला होता आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मुलगा पाहिजे, आम्हाला मूल पाहिजे. मात्र त्यांचा निर्णय ऐनवेळी बदलला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मुलगा नकोय तर मुलगी हवी आहे. आणि तो मुलगा अर्थातच स्टीव्हला अर्धवट शाळा सोडलेल्या पॉल आणि क्लारा जॉब्स यांच्या स्वाधीन करण्यात आलं. मात्र ही गोष्ट ज्यावेळेस जोयानला समजली त्यावेळेस तिलाही पटलं नाही आणि तिने सांगितलं की नको, माझा मुलगा असं कोणालाही दत्तक नको द्यायचा. मात्र थोडी समजूत काढल्याच्या नंतर एक करार करण्यात आला होता आणि तो करार असा होता की स्टीव्हला त्याचं महाविद्यालयीन शिक्षण कंप्लीट होईपर्यंत पैसा पुरवावा लागेल. या करारावर तो मुलगा दत्तक देण्यात आला. नंतर
पॉल आणि क्लारा या मुलाला घेऊन आनंददायी जीवन जगत होते. जसं जसं स्टीव्ह मोठा होत होता तसं त्याला एक गोष्ट लक्षात आली की आपण दत्तक पुत्र आहोत. आणि दत्तक पुत्र आहोत हे माहीत असताना देखील तो एका शेजारी खेळत असताना एका शेजारी एका मुलीला त्यानं सांगितलं की मी दत्तक पुत्र आहे. त्यावेळेस त्या मुलीने त्याला अति अशा भावनेने विचारलं की तू खरंच दत्तक पुत्र आहेस का आणि तुला तुझ्या आईवडिलांना तू नको होतास का. त्यावेळेस हे शब्द एवढे स्टीव्हच्या मनावर लागले आणि त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या आईवडिलांकडे आला आणि रडत रडत जे घडलेली हकीकत सांगितली. त्यावेळेस पॉल जॉब्स यांनी सांगितलं की अरे तसं काहीही नाहीये, तू खास आहेस, तू निवडलेला आहेस आणि तुझ्यामध्ये असे काही गुण आहेत त्यामुळे आम्ही तुला निवडलेला आहे. म्हणजे एकीकडं निवडलेला, परितक्त्य, खास असं काहीतरी असताना देखील दुसरीकडं दत्तक दिलेला, नावडलेला, अशा द्विधा मनावस्थेमध्ये वावरत असताना स्टीव्ह याच्या मनावर कित्येकदा तरी आघात झाले, कित्येकदा तरी त्याला याचा त्रास सहन करावा लागला. पुढे हळूहळू जॉब्स मोठा होत होता. आता 3-4 वर्षानंतर त्याला प्राथमिक शाळेमध्ये घालण्यात आलं. लोमा मुंटा एलिमेंटरी स्कूल या त्याच्या शाळेचं नाव होतं. तो ज्यावेळेस प्रथम वर्गात गेला त्यावेळेस शाळेत जायच्या आधीच त्याच्या आईनं त्याला वाचायला शिकवलं होतं. त्यामुळे तो अत्यंत त्या मुलांपेक्षा थोडा जास्त हुशार असायचा आणि अगदी वासरामध्ये लंगडी गाय शहाणे असा काहीसा प्रकार तो जास्त खोड्या करायचा. आणि याचा खोड्या एवढ्या जास्त करायचा की एक दिवस खोड्या करण्याचा प्रकार सांगताना ते असं सांगतात की मी एक दिवस काय केलं, मी रिक नावाचा एक मित्र होता, आम्ही दोघांनी शाळेच्या समोर एक बोर्ड लावला आणि त्या बोर्डवर असं लिहिलं की अमुक अमुक दिवशी सर्वांनी आपापल्या घरची पाळीव कुत्री घेऊन शाळेत घेऊन यायचं, आपल्याला संमेलन भरवायचे. आणि झालंही तसंच. त्या दिवशी सगळी मांजर आणि कुत्री घेऊन आले आणि त्या दिवशी सगळ्या शाळेमध्ये हाहाकार उडाला. अगदी शिक्षकांच्या तर नाकी नऊ आले. आणि नंतर समजलं की हा सगळा पराक्रम होता तो रिक आणि स्टीव्ह यांच्यामुळे झालेला आहे. मग त्यांना चांगला चोप देखील देण्यात आला. नंतर दुसरी एक खोडी सांगताना खूप मजेदारपणे सांगतात की आमच्या एक थर्मन नावाच्या मॅडम होत्या आणि त्या मॅडमच्या खुर्चीखाली आम्ही फटाका ठेवला होता आणि त्यांना खूप जाम घाबरवलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं एक शाळकरी खोडकर मुलगा ते एक उद्योग रत्नापर्यंत जो काही प्रवास आहे तो या पुस्तकामध्ये अलेक्झांडर आपलं विल्यम लेखकांनी या ठिकाणी मांडलेला आहे. तो आपण पुढं 4थीत गेल्याच्या नंतर स्टीव्ह असं सांगतो की माझी निवड ह्या हुशार मुलांच्या वर्गात करण्यात आली होती आणि या हुशार मुलांच्या वर्गावर इमोजिन हिल नावाच्या एक मॅडम शिकवण्यासाठी यायच्या. अत्यंत कडक स्वभावाच्या मॅडम होत्या. त्यांना मुलं टीडी या नावानं चिडवायची. मी देखील टीडी या नावानं चिडवायचो. एक दिवस त्यांना असं समजलं की हा मुलगा खूप खोडकर आहे आणि याला जर सुधारायचं असेल तर याला काहीतरी आमिष दाखवल्याशिवाय हा सुधारणार नाही. म्हणून त्यांनी मला एके दिवशी शाळा संपल्यानंतर त्यांच्याकडे बोलावलं आणि सांगितलं की हे बघ स्टीव्ह, मी तुला हे गणिताचं वर्कबुक देते आणि हे वर्कबुक तू उद्या सोडून आणायचं. हे जर तू उद्या जास्तीत जास्त सोडून आणशील तर मी तुला एक लॉलीपॉप देईल आणि $5 बक्षीस देईल. त्यावेळेस झालंही तसं. दुसऱ्या दिवशी तो सगळे गणित सोडून आणले आणि असं दररोज चालू झालं. हा गणित सोडून आणायचा. हिल मॅडम त्याला चांगलं बक्षीस द्यायच्या. एक दिवस असा आला की बक्षीस द्यायची सुद्धा गरज लागली नाही तर तो जास्तीत जास्त त्याच्या मॅडमला खुश करण्यासाठी जास्तीत जास्त गणित सोडवू लागला. शेवटी त्या मॅडमनं त्याचं परतफेड म्हणून बक्षीस म्हणून एक मोठी लेन्सची किट दिली आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळेस त्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या जगाची ओळख व्हायला सुरुवात झाली. पुढे जाऊन हिल विषयी स्टीव्ह असं सांगतात की हिल मॅडम जर माझ्या आयुष्यात नसत्या, मला जर त्या 4थीला शिकवायला नसत्या तर मी आता एक उद्योग जगतात नसतो, तर मी आता कुठंतरी दरोडा क्षेत्रामध्ये असतो, मी कुठंतरी आता तुरुंगात असतो. म्हणजे एवढा बदल या एकच शिक्षकामुळे माझ्या जीवनात झाला, जेवढा बदल कोणामुळेही माझ्या जीवनामध्ये झालेला नाही असं त्या त्यांच्या शिक्षकाच्या बाबतीमध्ये सांगतात. त्यानंतर सांगतात की माझ्या 4थीच्या शेवटी असताना त्यांनी माझी बौद्धिक चाचणी केली आणि बौद्धिक चाचणीमधून असा निष्कर्ष पुढे आला की मी माझ्या वर्गांच्या पात्रतेच्या मुलांमध्ये बसत नाही तर माझ्यापेक्षा 2 वर्गाच्या पुढच्या मुलांच्या माझ्याकडे पात्रता आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या घरच्यांना बोलावलं आणि सांगितलं की याला 2 इयत्ता पुढे ढकलून दुसऱ्या वर्गात पास करा. मात्र त्यावेळेस माझ्या आईवडिलांनी याला मान्यता दिली नाही. 2 वर्ग नाही तर फक्त एकच वर्ग ढकलून मला पुढे शाळेमध्ये टाकण्यात आलं. नंतर ही शाळा खूप लांब होती त्यामुळे मला 6वीच्या वर्गामध्ये दुसऱ्या शाळेत घालण्यात आलं. मात्र त्या शाळेमध्ये खूप दादागिरी आणि रँकिंग माझ्यावर झाली त्यामुळे मी शाळाच सोडण्याचा प्रयत्न करणार होतो असं देखील त्या या ठिकाणी सांगतात. नंतर पुढे जाऊन सांगतात की ज्यावेळेस मी ही शाळा सोडली, दुसरी शाळा
दुसऱ्या शाळेमध्ये माझा प्रवेश घेतला गेला आणि त्यावेळेस माझे वडील हे सांता क्लारा इथं स्पेक्ट्रा फिजिक्स नावाच्या एका कंपनीमध्ये इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये मशिनिस्ट म्हणून काम करायचे आणि त्यावेळेस ते मला वेगवेगळे इलेक्ट्रॉनिकच्या पार्टची माहिती सांगायचे. पुढे वेळ येत गेल्यानंतर होमस्टेड हाय नामक या शाळेत त्याची म्हणजे त्यानं प्रवेश घेतला. त्यावेळेस त्याला गणित, विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयामध्ये जास्तीत जास्त रुची यायला लागली आणि इथूनच त्याचा इलेक्ट्रॉनिक विषय पाया जास्तीत जास्त रोवायला सुरुवात झाली. तो असं म्हणतो की मी इलेक्ट्रॉनिक शिकत असताना मला इलेक्ट्रॉनिक मध्ये खूप रुची असायची. इलेक्ट्रॉनिक शिकत असताना किंवा कोणतीही गोष्ट शिकत असताना ज्यावेळेस तुम्ही ती वाईट मार्गाने किंवा एक वेगळ्या मार्गाने शिकायला लागता त्यावेळेस तुम्ही लवकर ते आत्मसात करू शकता. आणि त्याचं एक उदाहरण देखील तो रंजक पद्धतीने सांगतो की मी माझ्या घरामध्ये जे खूप मोठे स्पीकर्स ठेवलेले होते ते स्पीकर्स एकत्र केले आणि मला असं समजलं की स्पीकर्स मायक्रोफोनचं देखील काम करू शकतात. म्हणून मी हे स्पीकर्स सगळ्या खोलीमध्ये लावले आणि त्याचा एक संच मी माझ्या कपाटामध्ये त्याचा नियंत्रण कक्ष बसवला आणि दुसऱ्या खोलीतलं संभाषण हे मी माझ्या खोलीमध्ये बसून ऐकायचो. मात्र एक दिवस काय झालं, आईवडिलांमधलं संभाषण ऐकताना मला वडिलांनी पकडलं आणि चांगला चोप दिला आणि माझी ती सगळी यंत्रणा काढायला सांगितली. अशा पद्धतीचा तो रंजक इतिहास स्टीव्ह जॉब्स हे त्यांच्या माध्यमातून या पुस्तकामध्ये सांगायला लागतात. नंतर सांगतात की ते माझ्या घराच्या गल्लीतच एक लॅरी लॅगमन नावाचा एक इंजिनियर राहत होता आणि तो इंजिनियरकडे मी अधूनमधून जायचो. मला तो इंजिनियर खूप मार्गदर्शन करायचा. त्यावेळेस त्याने मला एक हिट किट नावाची एक किट दिली होती आणि त्यामध्ये एक माहिती पुस्तके देखील होती. त्या माहिती पुस्तिकेमध्ये असं सांगितलं जायचं की तुम्ही कोणतीही गोष्ट इलेक्ट्रॉनिक्स मधून तयार करू शकता आणि मला एक आत्मविश्वास निर्माण झाला की मी सुद्धा कोणतीही गोष्ट तयार करू शकतो. त्यामुळे मला जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक विषयी एक आवड निर्माण झाली. लॅगमे या इंजिनियरने त्याचं निरीक्षण केलं आणि पुढं त्याला एक एक्सप्लोरर क्लबमध्ये प्रवेश मिळून दिला. आता काय व्हायचं ह्या एक्सप्लोरर क्लबमध्ये, तर 15-20 मुलांचा हा क्लब असायचा. तो दर मंगळवारी रात्री चालायचा आणि तिथं वेगवेगळ्या कंपनीमधून मोठमोठे इंजिनियर यायचे आणि मार्गदर्शन करायचे. एक दिवस HP कंपनी ही डायोड बनवण्यामध्ये खूप अग्रेसर होते आणि त्यावेळेस इथला एक इंजिनियर आला होता आणि त्या इंजिनियरनं डायोड कसे बनवायचे याबद्दल माहिती सांगत होता. ज्यावेळेस भाषण संपलं त्यावेळेस लगेच स्टीव्ह त्याच्यापर्यंत गेला आणि त्यांना सांगितलं की मला हॉलोग्राफी या लॅबमध्ये घेऊन चला, मला ती लॅब पाहायची आहे. मग तो इंजिनियर तिथं घेऊन गेला. या लॅबमध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं तर वेगवेगळे सगळी HP कंपनीचे कॉम्प्युटर्स ठेवलेले होते, डेस्कटॉप ठेवलेले होते आणि खरंच तो असं डेस्कटॉपच्या दुनियेमध्ये विहार करत होतो की मी डेस्कटॉपच्या किंवा कम्प्युटरच्या स्वर्गात विहार करतोय की काय असं त्याला वाटू लागलं आणि त्याचं लक्ष गेलं ते 9100A ह्या डेस्कटॉपवर आणि अगदी त्या डेस्कटॉपच्या तो प्रेमात पडला आणि खरंच इथून त्याच्या कम्प्युटर जगताला सुरुवात झाली. त्याचं कम्प्युटर जगताविषयीचं प्रेम इथूनच वाढायला सुरुवात झाली. एक्सप्लोरर क्लबमधील मुलांना संशोधनासाठी किंवा तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जास्तीत जास्त उत्तेजन दिलं जायचं. त्याच वेळेस स्टीव्हनं मला एक फ्रिक्वेन्सी काउंटर बनवायचंय असं ठरवलं आणि फ्रिक्वेन्सी काउंटर बनवण्यासाठी मला HP बनवत असलेले काही सुटे पार्ट पाहिजेत. म्हणून त्यानं कोणताही न विचार करता डायरेक्ट HPच्या CEOलाच फोन लावला आणि HPच्या CEOनं योगायोगानं तो फोन उचलला देखील आणि त्याला 20 मिनिटं बोलला आणि 20 मिनिटं बोलला. तसंच त्याला सुटे भाग तर दिले पण HP कंपनीमध्ये त्याला फ्रिक्वेन्सी काउंटर बनवण्याच्या जे सेक्टर होतं त्यामध्ये त्याला नोकरी देखील दिली. पुढे तो अर्धवेळ नोकरी करायचा, फ्रिक्वेन्सी काउंटर बनवण्याचं अर्धवेळ नोकरी तो करायचा. तो त्याच्या पहिल्या कमाईविषयी सांगताना असं सांगतो की माझ्या वडिलांनी माझे पैसे आणि त्यांचे पैसे असे काही मिळून मला मेट्रोपॉलिटिशियन नावाची गाडी बनवून दिली. त्यामध्ये त्यांनी इंजिन टाकलं एका जुन्या गाडीचं. अगदी 2 टन वजनाची असणारी गाडी ही मला आवडली नव्हती. मात्र मग मी एका वर्षाच्या आत वेगवेगळ्या नोकऱ्यामधून पैसे जमा करून मी दुसरी गाडी घेतली. तिचं नाव होतं फियाट 850 आणि ही माझ्या आयुष्यातली माझी पहिली कमाई होती. मला अत्यंत आनंदानं वाटायचं की खरंच मी माझी ही पहिली कमाई घेतली. नंतर आता स्टीव्हचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होऊन तो हायस्कूलमध्ये गेला होता आणि त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा एक मैलाचा दगड त्याला भेटणार होता आणि तो म्हणजे त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक त्याचा मित्र भेटणार होता आणि तो होता वॉज. आता कोण होता हा वॉज? तर वॉज हा इलेक्ट्रॉनिक्स विषयातला एक अत्यंत हुशार मुलगा जो की जॉब्स पेक्षा 5 वर्षांनी मोठा होता आणि त्याचे वडील हे रॉकेट इंजिनियर होते. अगदी इलेक्ट्रॉनिक्स मधला जास्तीत जास्त अभ्यास त्या वॉजला असायचा. वॉज हा इलेक्ट्रॉनिक्स मधला खूप हुशार मुलगा होता. स्टीव्ह वॉज बद्दल सांगताना असं सांगतो की ज्यावेळेस वॉजचं वय
हे मुलीबरोबर फिरण्यात असायचं. त्याच वेळेस वॉज हा ट्रान्झिस्टर बरोबर खेळत बसलेला विद्यार्थी असायचा. अत्यंत अगदी वॉज हा इलेक्ट्रॉनिक्स मधला किडा होता आणि तो इलेक्ट्रॉनिक्स वर एवढं प्रेम करायचा की खरंच तेव्हापासून मला इलेक्ट्रॉनिक्सची त्याच्याबरोबर गट्टी जमली आणि आमच्या दोघांची मैत्री सुरू झाली. आणि हीच मैत्री नंतर ऍपल मध्ये देखील सर्वांना दिसून आली. वॉज हा सर्किट डिझाईनचं काम करायचा, तर जॉब्स हा नंतर त्याच्या कॉम्प्युटर बनवून त्याचं मार्केटिंगचं काम करायचा. म्हणजे एका ठिकाणी आपल्याला जर स्टीव समजून घ्यायचा असेल तर आपल्याला जॉब समजून घ्यावा, वॉज समजून घ्यावा लागेल, आणि वॉज समजून घ्यायचा असेल तर स्टीव, आणि या दोघांना समजून घेतल्यानंतर नंतरच आपल्याला ऍपल समजू शकतं. आणि म्हणजे आज जी काही या मैत्रीतून ऍपल ही कंपनी पुढे उभा टाकली, खरंच हा एक यशस्वी त्यांचा प्रवास होता. स्टीव्हचा मित्र असणारा वॉज हा हार्डवेअर इंजिनिअरिंग मध्ये काम करायचा. तो सिल्व्हेनिया कंपनीमध्ये अर्धवेळ काम करायचा. वॉज हा देखील स्टीव्ह सारखा अत्यंत खोडकर वृत्तीचा विद्यार्थी होता. यातलाच एक म्हणजे भाग सांगताना तो असं सांगतात की त्या वॉजनं एक असा ब्लू बॉक्स नावाचं एक यंत्र तयार केलं होतं, आणि ते यंत्र ज्यावेळेस आपण टीव्ही समोर न्यायचो आणि बटन दाबायचो त्यावेळेस टीव्ही बंद पडायचा, आणि ज्यावेळेस बटन सोडायचो त्यावेळेस टीव्ही चालू व्हायचा. अशा प्रकारे ते एवढं चेष्टा मस्करी करायचे, आणि असं चेष्टा मस्करी करत करत ते इलेक्ट्रॉनिक्स शिकायचे. असं गमती जमतीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स शिकत असताना त्यांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं आणि नंतर ते महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळू लागले. आता शिवष्ट माध्यमिक शिक्षण आणि या दोघांचे माध्यमिक शिक्षण संपलं होतं. ते महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुढे जाणार होते. पुढे वॉज हा बर्कली विद्यापीठात शिकायला गेला, तर बर्कली महाविद्यालयात शिकायला गेला. तर वॉज स्टीव्ह जॉबनं रीड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र स्टीव्हला रीड कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा नव्हता किंवा त्याला महाविद्यालयीन शिक्षणच घ्यायचं नव्हतं. मात्र मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक करार केला होता जन्माच्या वेळी की त्याला महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पैसा पुरवावा लागेल, आणि या करारानुसार त्याला शिक्षण घेणं गरजेचंच होतं. त्याला वडिलांनी शिक्षण घेणं सक्तीचं केलं आणि म्हणून त्यानं शिक्षण घ्यायचं ठरवलं. रीड कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. रीड कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर त्याला बरेच असे काही मित्र भेटले, जसं की होम्स कोटके, रॉबर्ट फ्राईडलँड, आणि हेच मित्र त्याच्या आयुष्यभर नव्हे तर त्याच्या खाजगी आयुष्यामध्ये कंपनीमध्ये त्याला साथीदार म्हणून राहिले. त्याचाच एक मित्र होता रॉबर्ट फ्राईडलँड. हा एक म्हणजे थोडा विद्वान माणूस होता. मात्र ज्यावेळेस झेन बौद्धत्वाचा पुरस्कार करणारा माणूस होता, आणि त्यावेळेस जॉब्सनं त्याला गुरु मानलं. मात्र ज्यावेळेस समजलं की हा माणूस चांगला नाही, मात्र ज्यावेळेस त्यानं त्याचं गुरुपद मागं घेतलं. हा फ्राईडलँड पोर्टलँडच्या नैऋत्येला 220 एकरामध्ये एका ठिकाणी सफरचंदाची बाग होती जी त्याच्याकडं सांभाळायला होती, आणि तिथं तो आश्रम टाकून राहायचा. जॉब्स देखील किंवा त्याचे मित्र होम्स कोटके हे फ्राईडलँडकडं वीकेंडला किंवा यायचे. तिथं त्यांची विज्ञान, कला किंवा इलेक्ट्रॉनिक्स या अत्यंत म्हणजे जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा व्हायची. इथूनच जैन बौद्ध तत्वाचा स्वीकार हा म्हणजे जॉब्सच्या मनावर पटवला गेला. नंतर तिथूनच भारतामध्ये येण्याची जो काही विचार होता तो इथंच रुजवला गेला. नंतर स्टीव्ह जॉब्स हा भारतामध्ये आला. त्या भारतामध्ये आल्याचंही काही वर्णन पुस्तकामध्ये केलेलं आहे. अत्यंत रंजक अशा पद्धतीचं भारतातलं वर्णन देखील इथं केलेलं आहे. नंतर पुढे भारतात येण्याच्या आधी तो आतारीत काम करायचा. नंतर पुन्हा भारतामधून गेल्याच्या नंतर आतारीत त्यांनी काम केलं. आता दोघंही वॉज हा HP मध्ये काम करायचा, तर स्टीव्ह हा देखील अर्धवेळ इकडे तिकडे काम करायचा, आणि दोघांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण एक कंपनी तयार करूयात. आणि कंपनी तयार करण्यासाठी त्यांनी एक स्टीव्ह जॉब्सच्या वडिलांच्या गॅरेजमध्ये त्यांनी कम्प्युटरची कंपनी निर्माण करण्याचं ठरवलं. त्यासाठी वॉजने एक सर्किट तयार केलं, आणि सर्किटवर त्यांनी Apple I हे कम्प्युटर तयार केलं. आता ऍपल हे कंपनीचं नाव का ठेवलं यासाठी एक मोठी एक रंजक गोष्ट आहे. ती म्हणजे अशी की स्टीव्ह हा एकदम फलाहार घेणारा शाकाहारी माणूस होता, आणि त्याचं असं म्हणणं होतं की जरी ऍपल हे नाव सगळ्यांपेक्षा वेगळं असायला पाहिजे आणि ते आतारीच्या आधी येईल म्हणून ऍपल हे नाव ठेवलं. आणि विविध दुसरीही कारण कंपनीचं ऍपल हे नाव ठेवायला होते, आणि नक्कीच पुढं ऍपल हा एक मोठा ब्रँड झाला. तो अत्यंत या सर्वांच्या प्रयत्नातून आणि पराकाष्ठेमधून ऍपल ही पुढे मोठी कंपनी उदयास आली. हे पुस्तक वाचत असताना जो काही वैयक्तिक आयुष्याचा भाग होता, महाविद्यालयीन आयुष्याचा किंवा नंतर पुढे कंपनी स्थापनेपर्यंतचा, हा एकदम रंजकपणे सांगण्यात आला आहे. मात्र ज्यावेळेस पुढं कंपनीची वाटचाल जशा प्रकारे होते तो भाग जरा थोडा रटाळवाणा दिसायला लागतो. म्हणजे एक प्रकारे इथपर्यंत वाचकांचं मन खिळून ठेवण्यात हे पुस्तक अत्यंत
म्हणजे यशस्वी ठरलं. मात्र इथून पुढे तंत्रज्ञानाचा भाग जास्त येतो, त्यामुळे ज्यांना तंत्रज्ञानात रुची आहे त्यांच्यासाठी खरंच हे पुस्तक एक वेगळीच पर्वणी ठरू शकतं. नंतर ऍपल एक लॉन्च झालं, ऍपल 2 लॉन्च झालं, नंतर आयपॉड, आयट्यून्स, मॅकॉन्टिश हे वेगवेगळे कम्प्युटर्स लॉन्च झाले. तसंच या जे काही दोघ मित्र होते किंवा जी काही ऍपल कंपनी होती ही अगदी 12 कर्मचाऱ्यापासून ते पब्लिक कंपनी होईपर्यंत जो काही प्रवास होता तो प्रवास सर्व या पुस्तकामध्ये रेखाटण्यात आला आहे. म्हणजे मग त्यामध्ये स्टीव्हचं खाजगी वैयक्तिक जगणं, आयुष्य त्याचं हे देखील रेखाटण्यात आलं आहे. त्याच्या आयुष्याबद्दल सांगताना लेखक असं सांगतात की स्टीव्ह हा एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होतं, कधी चिडचिड करणारा, घाणेरडा व्यक्ती होता. कारण त्याचं असं मानणं होतं की मी फलाहार शाकाहार करतो म्हणजे मला आंघोळ करायची गरज नाहीये, आणि त्यामुळे तो आठवडा आंघोळ न करता त्या कंपनीमध्ये जायचा आणि त्यावेळेस त्याच्या अंगाचा वास सुटायचा आणि ती कंपनीमधले जे काही कर्मचारी होते ते त्याचा धिक्कार करायचे आणि त्याला कधी कधी कंपनीमधून बाहेरही हकलून लावायचे. नंतर काही कंपनीमधील मतभेद त्याचे व्हायचे, मात्र मतभेदामधूनही पुढं वाट काढत काढत ही कंपनी मोठी होऊ लागली. त्याची सीईओपदी नियुक्त झाली. तो बऱ्याच काळ कंपनीचा सीईओ राहिला. नंतर जगभरामध्ये कंपनीला विस्तारण्याचं काम हे याच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. कारण स्टीव्ह मध्ये एक कसब होतं, मार्केटिंगचं कसब होतं, मात्र वॉजकडं मॅन्युफॅक्चरिंगचं कसब होतं. आणि ह्या दोघांच्या कसबातून ऍपल ही कंपनी उभा टाकलेली होती. ज्यावेळेस ही कंपनी अख्ख्या जगभरात पसरली त्यावेळेस स्टीव्ह हा कंपनीचा सीईओ होता. मात्र तरी सुद्धा त्याचं काही कंपनीतल्या कर्मचाऱ्यांसोबत पटत नव्हतं आणि हा पूर्णतः कंपनीच्या जडणघडणीचा भाग पुस्तकाच्या मध्यंतरी भागामध्ये आलेला आहे. नंतर काही शेवटी काय ऍपल कंपनीने जगासाठी काय केलं याचा देखील भाग आलेला आहे. नंतर ते सांगतात की ऍपल 2 मधून ऍपल 2 किंवा ऍपल 1, आयपॉड, आयट्यून्स हे जे काही प्रोडक्ट ऍपल कंपनीनं जगासमोर दिले त्यामुळे जगाचा खूप मोठ्या पद्धतीनं फायदा झाला. घरोघरी पर्सनल कम्प्युटर्स हे मॅकिंटोश या कम्प्युटरच्या माध्यमातून पर्सनल कम्प्युटर घरोघरी पोहोचले आणि एक कम्प्युटर जगतातील एक क्रांती घडून आली. नंतर टॉय स्टोरी आणि पिक्सारचे जे चित्रपट होते त्यांना डिजिटल रूप देण्याचं काम ऍपल कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. नंतर जगभरामध्ये ऍपल स्टोअर्स वेगवेगळ्या पद्धतीनं स्टीव्ह जॉब्स यांच्या माध्यमातून ऍपलचा कंपनीचा प्रसार करण्यात आला. नंतर आयपॉड जे काही हे संगीत ऐकण्याचं साधन होतं ह्यानं लोकांचं संगीत ऐकण्याची जी काही पद्धतच बदलून टाकली. आयट्यून्स जे काही जे प्रोडक्ट होतं त्यानंतर संगीत क्षेत्राला एक नवीन कलाटणी दिली आणि संगीत क्षेत्राला एक नवीन क्रांती घडून आणली. आता जीवनचरित्राच्या विषयी बोलत असताना सांगायचं झालं तर या जीवनचरित्रामध्ये फक्त स्टीव्ह यांचाच म्हणजे यांच्या चांगल्या गुणांचाच बाजू मांडलेला नाही, तर यांचे काही असे गुण देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत ज्याला जॉब्स हे सहमत नाहीत. मात्र नंतरही ते सहमती देतात की मी वागलाही असेल असा, कारण जे काही असे गुण होते स्टीव्ह जॉब्स यांचे जे लोकांना कधीच पटले नाहीत, मात्र ते देखील लेखकांनी या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहेत. अगदी पुस्तक हे सुरुवातीला अगदी रंजक पद्धतीनं, नंतर तंत्रज्ञानाविषयी माहिती सांगणारं आणि एक छोटी कंपनी जी गॅरेजमध्ये निर्माण झालेली कंपनी पब्लिक कंपनी पर्यंत होऊ शकतोय आणि या कंपनीचा जगाला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो हे पूर्णतः रंजक इतिहास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. खरंच हे चरित्र वाचण्यायोग्य आहे. तुम्ही ते नक्कीच वाचावं, स्टीव्ह जॉब्स यांना समजून घ्यावं आणि एक साध्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा एक उद्योग रत्नापर्यंत कसा प्रवास करू शकतो हा रंजक गोष्ट तुम्ही या पुस्तकातून नक्कीच पाहू शकता. अत्यंत व्यक्तीला खिळून ठेवणारे हे पुस्तक आहे, तुम्ही देखील नक्की वाचा. हे मला इथं बोलण्याची संधी दिली खरंच आणि तुमचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि इथं थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.